आणि डॉक्टर स्वाती काळेताई आपल्या सोबत आज वाचन करणार आहेत. ताई, सुरू करायचं वाचन. स्वाती ताई, आलात ना? हॅलो, माझा आवाज येतोय का सर्वांना? कोणाचाच आवाज आवाज येतोय. येतोय ना? हा, मी तेच म्हणलं, कोणाचाच आवाज येत नाहीये. अं, स्वाती ताई आहेत का? अनम्यूट होऊ शकता ताई. स्वाती ताई, अनम्यूट होऊ शकता तुम्ही डायरेक्ट. आता येतोय आवाज? हो हो. हा हा हा. झूमच आहे का ही मीटिंग मग? हा, झूमची मीटिंग आहे ऍक्च्युली. अच्छा. त्याच्यामध्ये रेकॉर्ड करता येत नव्हतं. हा हा हा. बरं झालं, ठीक आहे ना. आणि सुरू करू? तुम्ही हे करा ना, तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा. हो हो हो. ओके. चालेल. हा. गुरु थोडा ब्रह्मा. व्हिडिओ जो आहे आडवा घेताल. बर हो. हा, पूर्ण दिसेल. हा, चालेल ते. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. प्रसीद मम जिह्वा वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम शांती शांती शांती. पुस्तकातून वाचन सुरू करण्यापूर्वी 6वा अध्याय काय आहे ते मी आधी सांगणार आहे. आणि हा 6वा अध्याय किती महत्वाचा आहे ते स्वतः माऊली ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलंय. तो गीते माझी षष्टीचा प्रसंगू असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. क्षीरसागराचे मंथन करताना जशी अमृताची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे गीतेमधील 6वा अध्याय हा अमृत रूप आहे. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभांडार उघडले का. हा अध्याय गीतार्थाचा सार होय आणि आत्मनात्म विचार रूपी समुद्राचा पहिलं तीर आहे. म्हणजे पुढे दिसणारा जा तीर आहे तो, किंवा अथवा जणू काही योग संपत्तीचं हे भांडारच आपल्यासाठी श्रीकृष्णाने उघडून दिलेला आहे. तो अध्यावो 6वा, वरी साहित्याची या भरवा, सांगी जैल म्हणून परिसावा चित्त देऊनी. तो हा 6वा अध्याय सर्व साहित्य अलंकारांनी युक्त असा सांगितला आहे. म्हणून श्रोते हो, तुम्ही चित्त देऊन ऐका अशी विनवणी खुद्द माऊलींनी आपल्याला सगळ्यांना केलेली आहे. हा भगवद्गीतेचा जो 6वा अध्याय आहे त्याचं खरं नाव आहे आत्मसंयम योग किंवा ध्यान योग असं आहे. 5व्या अध्यायात कर्मयोगी ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करतो असं त्याचं दर्शन आहे. आणि 6वा अध्यायात त्याच्या अंतरंग उपासना मार्गाचं किंवा ध्यान प्रक्रियेचं साध्यंत वर्णन आलेलं आहे. आणि स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान किंवा यतेंद्रिय मनोबुद्धी या 2 श्लोकांनी प्रारंभ केला आहे 5व्या अध्यायात. आणि 6वा अध्यायात ही प्रक्रिया विस्तारपूर्वक सांगितली. गीतेच्या पहिल्या 6 अध्यायांना कर्म विभाग म्हटलं जातं आणि त्यातला 6वा हा ध्यान योगाचा अध्याय अंतिम आहे. हा अध्याय चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करण्याच्या प्रक्रियेची शिकवण देणारा आहे. तत्वाशी चित्त जोडण्याची कला म्हणजे योग. तो साधल्याशिवाय तत्वाशी तादात्म्य पावणं केवळ भावनिक किंवा वैचारिक पद्धतीने एका टप्प्यापर्यंत जातं. आणि हे सर्व टप्पे ओलांडून जेव्हा आत्मतत्वाशी एकरूपता अनुभवता येते, ती कशी अनुभवायची हेच या ध्यान योगामध्ये सांगितलेलं आहे. गुरुदेव रानडेंनी तर असं म्हटलेलं आहे या 6व्या अध्यायाविषयी, की गीता हे ईश्वर साक्षात्कार योगाचं तत्वज्ञान आहे. त्याची प्रक्रिया 6व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. म्हणून या अध्यायाला विशेष महत्व आहे. योग प्रक्रियेद्वारे ध्यान योग साधल्यावर योगी आत्मस्वरूप युक्त होतो आणि तो आत्यंतिक सुख प्राप्त करून घेतो. त्यातून पुढे तो विश्व तादात्म्य पाहून
समत्व योगाच्या अत्युच्च स्थितीचं शिखर गाठतो, या अंतिम स्थितीचं वर्णन भगवानांनी या अध्यायात केलेलं आहे. आता गीतेचा 6वा अध्याय हा ध्यान योग प्रक्रियेचा अध्याय म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रारंभी 9 श्लोकापर्यंत भगवंतांनी योग प्रक्रिया सांगायला सुरुवात केलेली नाही. यापूर्वीच्या 5व्या अध्यायाचा जो कर्मसन्यास योग आहे, म्हणजे कर्मज्ञान योग हा विषय आहे, त्याची उजळणी त्यांनी 6व्या अध्यायाच्या पहिल्या 4 श्लोकांमध्ये केलेली आहे. कर्मयोगी आणि ज्ञानी, ज्याला आपण संन्यासी असे याच्यात म्हटलंय, ही एकाच मार्गाच्या 2 टप्प्यांची नावं आहेत. आणि असं प्रतिपादन भगवानांनी 5व्या अध्यायात सुरुवातीला केलं. त्यात सुरुवातीपासून अखेरपर्यंत कर्मयोग आहे. सांख्य म्हणजे ज्ञानमय अवस्था, हा त्याचा अंतिम टप्पा आहे. एकम सांख्यांच्या योगैंच्या य पश्यती पश्यती स पश्यती या विधानाने भगवानांनी असं म्हटलं आहे की कर्मयोग आणि ज्ञान हे अविभाज्य आहेत. हे ज्याला कळलं त्याला योग प्रक्रियेचा मार्ग ज्ञानमय मुक्कामापर्यंत कसा पोहोचतो याचं मर्म कळेल. थोडक्यात म्हणजे ज्ञानमय स्थिती ही अंतिम गोष्ट आहे, हे तर खरंच आहे. पण केवळ ज्ञानाचा शब्द उच्चारत राहण्याने ज्ञान तर होणार नाही. त्यासाठी कर्मयोगाचा मार्ग आपल्याला अनुसरावा लागेल आणि ही प्राथमिक आवश्यकता आहे. आणि ध्यान योग हा कर्मयोगाचाच भाग असून चित्त चैतन्याशी म्हणजेच आत्मस्वरूपाशी युक्त करण्याची प्रक्रिया काय आणि कशी आहे हे समजून घ्यायचं आहे. त्या ध्यान योगासहित कर्मयोग आचरला म्हणजे साधक वेगाने आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. आता 5व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञान योग प्रक्रियेला 2 श्लोकांमधून स्पर्श केला. 6व्या अध्यायाच्या प्रारंभी 5व्या अध्यायातील कर्मज्ञान योग हा मुख्य विषय पहिल्या 4 श्लोकांमध्ये मांडून 2 अध्याय परस्परांशी त्यांनी जोडले आहेत. ही भगवान व्यासांची अद्भुत वाङ्मय कला आहे. पूर्व पीठिकेच्या या पहिल्या 4 श्लोकांमध्ये मागील अध्यायाचा विषय आला. पण तो कसा आला? तो आला म्हणजे मी तर आधीच वाचलंय, मला माहिती आहे असं न होता तो त्यांनी इतक्या नाविन्यपूर्ण रीतीने मांडलाय की व्यास महर्षींना त्यात दाद दिल्याशिवाय राहवत नाही. अगदी सोप्या भाषेत त्याचं असं सांगितलं गेलेलं आहे की नववधू जेव्हा विवाहाच्या सगळे संस्कार चालू असतात त्यावेळेला तिला पहिल्यांदा ती माहेरच्या कपड्यांमध्ये असते. मग तिला सासरच्यांनी दिलेले कपडे दागिने घालून जेव्हा ती येते त्यावेळेला तिचं सौंदर्य जसं नवीन पद्धतीने वाटतं, तसं 5व्या अध्यायातल्या राहिलेल्या ओव्यांचं किंवा म्हणजे त्याचा आधार घेतलेला 6व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 4 श्लोक हा नव्याने आपल्याला दिसतो आणि त्याचं सौंदर्य आपल्याला अवलोकन करण्यासारखं आहे. इतकं सुंदर त्याच्यामध्ये आहे. आत्मज्ञान प्राप्ती हे सर्व आध्यात्मिक साधनांचं अंतिम फलित आहे. कर्मयोग आणि ज्ञानस्थिती हे ज्ञानाचे एकाच मार्गाचे 2 टप्पे आहेत. आणि हे 5व्या आणि 6व्या अध्यायात सुरुवातीच्या भागात पुन्हा पुन्हा सांगून झालंय. हे वैचारिक दृष्टीने समजून घेतलं म्हणजे मग प्रत्यक्ष अनुभूतीसाठी केवळ विचार करत राहणं पुरेसं होत नाही. एवं बुद्धे परम बुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घेणं हा कामरूपी शत्रूला जिंकण्याचा उपाय हा 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितला. बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घेणं हाच आत्मज्ञान योगाचा मार्ग आहे आणि त्याची योग प्रक्रिया या 6व्या अध्यायात सुरू होते आहे. ही सर्व भगवानांनी साधकांवर केलेली कृपा आहे. तिच्या योगे साधकाने योगासंबंधी करण्याचे प्रयत्न आणि त्यातून साधण्याची स्थिती याबाबत भ्रमात राहायचं नाहीये. नको त्या मार्गावर जाऊन आपल्या वेळेचा आणि शक्तीचा अपव्ययही करायचा नाहीये. सरळ सरळ आत्मयोगाची वाटचाल पूर्ण करून आत्मस्थिती प्राप्त करून घ्यावी ही भगवानांची भूमिका आहे. संपूर्ण योग मार्गात श्री भगवान आपल्या बरोबर म्हणजे आपले सांगाती आहेत हे जाणून त्यांनी सांगितलेली योग प्रक्रिया जर आपण समजून घेतली तर आपल्याला हा अध्याय व्यवस्थित समजू शकतो. हा अध्याय तसाही क्लिष्ट मानला जातो, थोडासा अवघड आहे आणि पुस्तकी भाषेतच जर आपण पूर्ण वाचन करत राहिलो तर तो आपल्या डोक्यात जाईल असं वाटत नाही. म्हणून मधून मधून मी बाकीचे काही आधार घेत तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं पूर्ण झाल्यानंतर आपण जरूर त्याच्यावर रिमार्क द्यावे
आपल्याला कसं वाटलं त्या पद्धतीने पुढे सांगावं की नुसतं पुस्तक वाचन करावं, तर ते याच्या शेवटी आपण मला नक्की सांगा. आता मी सुरुवात करते. अनाश ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्री भगवानुवाच. अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. भगवान म्हणतात आहे, सुरुवातच भगवानांनी बोलण्याने सुरू झाली आहे, की जो कर्माच्या फळाचा आश्रय न करता, म्हणजे करायला हवं असं विहित कर्म तो करतो आहे, तो संन्यासी, तोच योगी आहे. आणि जो उपासना सोडतो तो योगी नाही, कर्तव्य कर्म सोडतो तोही नाही, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. कर्मफलाचा आश्रय न घेता जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी तसेच योगी आहे. आणि अग्नीचा त्याग करणारा योगी किंवा संन्यासी होत नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. गीतेच्या 6व्या अध्यायाचा विषय मुख्यतः ध्यान योगाची प्रक्रिया सांगणं हा आहे. तरीही मागच्या अध्यायातील कर्मयोग आणि ज्ञान यांचा परस्परांशी असलेला अतूट संबंध हा विषय सुरुवातीला पुन्हा घेतला गेला आहे. उदबत्ती विझल्यानंतर सुद्धा तिचा दरवळत्या वातावरणात राहावा, तसा 5व्या अध्यायातील हा विषय 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला दरवळत राहतो आहे. तोच विषय चालू आहे. आणि मग अर्जुनाने मध्ये काही प्रश्न न विचारता भगवानांनी स्वतः सांगायला सुरुवात केली आहे या अध्यायात. संन्यास संन्यास म्हणून प्राप्त कर्तव्य कर्म सोडून देणं हे भगवानांना अजिबात मान्य नाही. सर्वदा सदा सर्वदा विहित कर्म करत राहणं अगदी ज्ञानी व्यक्तीकडून सुद्धा त्यांना अपेक्षित आहे. ते कर्मही कर्मयोगाच्या तत्वांना धरून निष्काम व्हावं म्हणून त्यांच्या मुखातून या श्लोकाचं विधान येतं. कर्मफळाचा आश्रय न घेता, म्हणजे त्याची कामना मनात न ठेवता किंवा तो कर्म करण्याचा आधार न मानता नैसर्गिक कर्म प्रवृत्तीने उत्स्फूर्तपणे विहित कर्म करीत जावं, ज्याने चित्तातला रजोगुण चांगल्या प्रकारे शांत होऊन ज्ञानप्राप्तीला योग्य अशा सत्वगुणाची चित्तात वाढ होते. यासाठी फळाची कामना न करता कर्तव्य कर्म करत राहावं, असं सांगितलेलं आहे. निष्काम कर्म असं कितीदाही घोकलं तरी काय होतं, स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी सांगितलंय की दिवसभर जवळजवळ एकही कर्म निष्काम होत नाही. आणि तसंही तरीही घोकत राहिलं तर स्मरण ठेवून प्रयत्न करता करता एखादं कर्म निष्काम करणं जमू लागतं. सतत घोकत राहिलं की कर्म करणं हा स्वभाव होण्यासाठी कर्म करण्याचा जो योग ज्ञानमय प्रवास व्हावा लागतो, त्या योगाची प्रक्रिया या अध्यायात सांगायची असल्यामुळे त्या मागची भूमिका सुरुवातीपासून श्लोकांमध्ये स्पष्ट केली जाते. निरग्नी हे म्हणजे काय सांगतं, तर निरग्नी या शब्दाचा अर्थ आहे उपासनेचे कर्म न करणारा असा. उपासनेचा कर्म न करणारा असा आहे. नच अक्रिय म्हणजे केवळ क्रियारहित असतो तोही संन्यासी अथवा योगी समजला जाऊ शकत नाही. कोणतेही कर्म म्हटलं म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीची क्रिया आलीच. क्रिया म्हणजे कर्माचं त्यावेळचं वर्तमान स्वरूप आणि कर्म म्हणजे उद्देशानुसार केलेल्या सर्व क्रियांचा समुच्चय किंवा परिणाम. भगवद्गीतेने सिद्धांत सांगितला की कोणीही क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यानुसार व्यवहारात अक्रिय असं राहता येणारच नाही. त्या श्लोकाच्या पदात ही जी अक्रियता सांगितली आहे ती प्राप्त म्हणजेच कर्तव्य कर्माच्या बाबतीतली आहे. अर्जुन युद्ध करणार नाही असं म्हणाला, त्यावेळी मी कोणतंच कर्म करणार नाही असं म्हणला नाहीये तो. त्याने फक्त मी युद्ध करणार नाही असं म्हटलंय. मग त्या भावनेच्या भरात देखील भिक्षा मागून मी उदरनिर्वाह करील हे अधिक कल्याणकारी आहे असं मला वाटतं, असं तो म्हणला. म्हणजे मी युद्ध नाही करणार, भलेही मी भिक्षा मागेन, उदरनिर्वाह करीन, पण मी ते करणार नाही. मग तो सर्वतोपरी अक्रिय राहिला का? नाही, ते शक्यच नव्हतं. म्हणून ते कोणालाही शक्य नसतं. म्हणून अक्रिय या पदाचा अर्थ इथे प्राप्त कर्तव्य कर्माबाबतची अक्रियता असं सांगितलेलं आहे. एकदा समजावं म्हणून सांगते की गोंदवलेकर महाराजांकडे एक बँकेतला मोठा ऑफिसर आला.
आणि सपत्नीक आले होते ते त्यांना भेटायला, आणि त्यांनी सांगितलं, तिथलं वातावरण बघितलं, सगळं बघितलं, लोकांचं सतत मंत्र जप करणं वगैरे. तर ते खूप भारावून गेले आणि ते महाराजांना म्हणाले की महाराज, मी आता सर्व सोडून मी इथे येणार आहे. महाराज म्हणले, सर्व सोडून येणार म्हणजे काय करणार आहात तुम्ही? तर म्हणजे सर्वच, म्हणजे मी बँकेची नोकरी सोडून देतो म्हणे. तेवढ्यात महाराजांचं लक्ष त्यांच्या बायकोच्या चेहऱ्याकडे गेलं. तिचा चेहरा उतरून गेला होता, काळजी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तर महाराज म्हणले, मग काय करणार तुम्ही? तर म्हणे, इथे गोंदिवल्यात येऊन राहणार आणि नामस्मरण करणार. मग महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही एवढी चांगली नोकरी आहे ती सोडून देऊन इथे नामस्मरण करत राहिलात, तर मग तुम्हाला नोकरीची आठवण नाही येणार का? ते म्हणे, हो येईल ना, नाही कसं येणार, इतके वर्ष झाले जर मी नोकरी केली आहे तर मला तिची आठवण तर येणारच आहे. मग महाराज म्हणले, मग एक काम करा, तुम्ही नोकरी करताना ही नामस्मरणची सतत आठवण ठेवा, म्हणजे तुमचा तो कार्यभाग पण होईल आणि नामस्मरण पण होत राहील. आणि त्या नामस्मरणाची सतत आठवण राहिली तर तुम्हाला वेगळ्याने त्याची सवय लावून घ्यायची गरज पडणार नाही. असो, पुढे जाऊयात आपण. परमार्थ मार्गावर चालत असलेल्या साधकाने कामनिक आणि निषिद्ध कर्म सोडूनच द्यावीत आणि विहित कर्मच करत राहावं. विहित म्हणजे काय? तर विशेष हितकारी अशी उपासना आणि प्राप्त असलेली सांसारिक कर्तव्य कर्म. याच्यापैकी उपासनेचा कर्म न करणारा तो निरग्नी आणि प्राप्त संसारिक कर्तव्य कर्म करणारा तो अक्रिय. ही कर्म न करणारे योगीही नाही, संन्यासीही नाही. त्याबरोबर ही कर्म ही निष्कामतेने करायला हवी. ही अवघड अट पूर्ण करणारा संन्यासी आणि तोच योगी आहे. कर्मयोग आचरण ज्ञानमय स्थितीकडे जातो. मनोभावे प्रेमाने ईश्वराची उपासना करणारे जे साधक असतात, त्यांच्या अंतरंगातील ईश्वर प्रेमाचा भाव आणि त्याचे स्मरण राखण्याची सजगता उत्तरोत्तर वाढत जाते. त्यांच्या छोट्या मोठ्या कर्मातही उपासना मिळू लागते. पाऊस पडल्यावर काय होतं, पाणी जसं जमिनीच्या पूर्ण आतमध्ये अंगोपांगामध्ये जाऊन बसतं, तसं अंतःकरणात ईश्वर प्रेमाचा पाऊस पडू लागल्यावर सर्व कर्मांमध्ये उपासनामध्ये तो जाऊन पोचतो. काय जाऊन पोचतो? तर ईश्वर प्रेमाचा पाऊस. इतकं मनापासून भावनेने ते तुम्हाला करायला हवंय. साधकाला निरनिराळ्या छोट्या मोठ्या साधना सुचू लागतात, त्याचं सवयीमध्ये रूपांतर होतं. जिना चढताना उतरताना, लिफ्ट मधून वर खाली करताना, कुठेही चालताना, पावलं टाकताना ईश्वर स्मरण करत राहिलं, असा संकल्प केला की मग हळूहळू ती इतकी सवय होऊन जाते की वेगळ्याने पुन्हा आपल्याला त्याची आठवण ठेवावी लागत नाही. आणि अशा वेळी माणसाचं मन विस्कळीत असतं, ते सतत ईश्वराभिमुख करून ठेवण्याची साधकाला आपोआप सवय होते. आपण नित्य उपासनेचा अग्नी प्रज्वलित ठेवणारे अग्निक असलं पाहिजे, निरग्निर असता कामा नये. हा उपासनेचा अग्नी ईश्वर स्मरण स्वरूप असल्यामुळे तो दाहक नसतो, तर तो शीतल करणारा असतो. माणसाचं अंतःकरण शांत ठेवणारा असतो. आणि अशा उपासनेतून प्राप्त झालेल्या चित्ताच्या प्रसन्न शांतीत निष्काम कर्तव्य कर्म करणारा हाच योगी, हा संन्यासी होय. आता दुसरा श्लोक आहे. यम संन्यासमिति प्राहुर्योगैन योगन्तं विद्धि पांडव, न संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात त्यालाच योग समज, कारण संकल्पाचा त्याग केला विना कोणताही योगी होऊ शकत नाही, असे भगवंत सांगतात आहे. भगवान श्रीकृष्ण हे महाभारत काळातलं सर्वश्रेष्ठ वक्ते समजले जातात. मूळ शास्त्राला धरून, मूळ उद्देशाला धरून गोडपणे सांगून दुसऱ्या व्यक्तीला पटवून देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. कर्म सोडून देण्याच्या भूमिकेत असलेल्या अर्जुनासारख्या हट्टीवीराला कर्तव्य कर्माचा मार्ग सर्वात श्रेयस्कर कसा आहे हे गीतेतून त्यांनी अशा काही संयुक्तिक, सूक्ष्म आणि सुंदर रीतीने पटवून दिलंय की त्याने स्वतःच्या इच्छेने त्याचा स्वीकार केला आणि अखेर तुझ्या कृपेने मला हे सर्व कळलं, करिष्ये वचनं तव या भूमिकेमध्ये तो आला. म्हणजे मला कृष्णाने सांगितलं, भगवान कृष्णाने, म्हणून मी असं करतो आहे असं न होता
त्याला स्वतःला ते पटलं की अरे नाही, हे जे सांगतात हे बरोबर आहे आणि हे मला करायला हवं, आणि मग स्वतःच्या इच्छेने तो करायला लागला. संन्यासाचे प्राधान्य मनात धरून बसलेल्या अर्जुनाला कर्मयोग आणि संन्यास याच्यामध्ये कर्मयोग हाच अधिक श्रेयस्कर आहे हे भगवानांनी सांगितलं. आणि मग कर्मफळाचा आश्रय न करता विहित कर्तव्य कर्म करणारा तोच संन्यासी आणि तोच योगी होय. उपासना आणि प्राप्त कर्तव्य कर्म सोडणारा योगीही नाही आणि संन्यासीही नाही, असे विधान श्री भगवानांनी केलेलं आहे. त्यात एकच व्यक्ती एकाच वेळी योगीही असू शकते आणि संन्यासीही असू शकते. वस्तुतः योग हा कर्म प्रवृत्तीपर असून संन्यास हा निवृत्तीपर आहे. आणि संन्यासी आणि योगी हे एकच धाडसी वाटणारं विधान मागच्या श्लोकात भगवानांनी सांगून दिलेलं आहे. मागच्या श्लोकामध्ये कर्मयोगावर भर होता, कर्म करणं या विषयाला प्राधान्य होतं. आणि या श्लोकामध्ये सर्व काही सोडणं या संन्यासी भूमिकेला प्राधान्य आहे. दोघांमधली एकरूपता सिद्ध करण्यासाठी श्री भगवानांनी केलेलं ते विधान आहे. यस संन्यासम इति प्राहु, ज्याला संन्यास असं म्हटलेलं आहे. आणि योगंतम विद्धी पांडव, तोच योग्यही आहे अर्जुना, तू हे समज, असं त्यांनी सांगितलंय. संन्यास म्हणजे सर्व काही सोडणं ही भूमिका आहे का? त्यातलं मुख्य सोडणं काय आहे, तर सर्व संकल्प, मनामध्ये अनेक वासनांचा, इच्छांचा जो नाच चाललेला असतो, बाह्यता प्राप्त कर्तव्य आणि इतर सर्व गोष्टी सोडून दिल्या आहेत, हे संन्यासाचं वेगळी रूप आहे. संकल्पाचा त्याग हे संन्यासाच्या अंतरंगाचं प्रधान स्वरूप असलं पाहिजे. आणि कर्मयोगाचं सुद्धा प्रधान तत्व हेच आहे. सर्व संकल्प त्याग हे कर्मयोगाचं प्रधान स्वरूप कसं काय आहे, तर कर्मयोगाची दोन प्रमुख तत्व आहे. पहिला आहे निष्कामता आणि दुसरं म्हणजे कर्तृत्वाच्या अहंकाराशिवाय कर्म करणं. निष्कामतेमध्ये कर्मयोगाच्या सर्व कामनिक संकल्पांचा संन्यास आणि अहंकारात्मक मी करता आणि मी हे करीन या संकल्पाचाही संन्यास आहे. या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांनी चौथ्या अध्यायात सांगितलं होतं की हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेची जयाचे मन विटाळेना. कर्ममागची कामनात्मक भूमिका जाऊन जिंच्या अंतःकरणाची स्थिती आत्मज्ञानमय होते, अशी व्यक्ती योगीही असते, संन्यासीही असते. या दृष्टीने अंतःकरणाच्या निष्काम आणि निरहंकार भूमिकेच्या बाबतीत संन्यासी आणि योगी हे एकच आहेत, असं भगवानांना इथे म्हणायचं आहे. एका छोट्याशा प्रसंगाद्वारे हा मी समजावून सांगते की एकदा विवेकानंद त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि शिकागोतील धर्म परिषदेत त्यांनी जे व्याख्यान दिलं होतं ते जगप्रसिद्ध झाले, विश्वविख्यात झाले. आणि त्यानंतर ते कलकत्त्यात आले. तेव्हाचा हा एक प्रसंग आहे की त्यांचे गुरुबंधू आणि शिष्य हे सगळे त्यांच्यासमोर बसले होते. आणि एकाने स्वामींना सांगितलं की स्वामीजी, आपल्या व्याख्यानातील भाग कित्येक जण आपला संदर्भ देऊन त्यांच्या लेखनात वापरतात आहे, काही जण आपला संदर्भ न देता सुद्धा वापरतात आहे. त्याच्यावर स्वामींनी काही प्रतिक्रिया दिल्या नाही, ते शांत राहिले. तेव्हा एकाने सांगितलं की काही जण आपल्या व्याख्यानातील सूक्ष्म आणि सुंदर भाग आपला संदर्भ न देता स्वतःच्या लेखनामध्ये वापरून तो स्वतःच्या नावावर खपवून घेतात आहे आणि स्वतःचं मोठेपण वाढवतात आहे. यावर खरं म्हणजे स्वामीजी काय म्हणतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण स्वामीजी अगदी शांत होते, त्यांच्या मुखावरली शांतता कुठेही ढळली नाही. ते फक्त म्हणाले की अरे काय हरकत आहे त्यांनी तसं सांगितलं तर. बाकीचे लोक म्हणले पण स्वामीजी ते तुमच्या नावाचा उच्चारही करत नाही. ते म्हणले न करू देत ना. मी जे तिथल्या लोकांना सांगितलं हे जर ते इथल्या लोकांपर्यंत पोहोचवत असतील आणि त्यात जर माझं नाव नसेल त्याला हरकत काय आहे. जे सांगण्याचा उद्देश माझा होता तेच ते पण पूर्ण करतात आहे. मग त्यात मी, माझं नाव असं कशाला असायला हवं. अर्थात ते स्वामी विवेकानंद होते म्हणून त्यांना ते जमलं. आपल्याला जमायला नक्कीच वेळ लागेल. ही स्थिती जी आहे ना ही कर्तृत्व स्थितीची परमावधी आहे. ती सर्वसाधारण व्यक्तीच्या आवाक्यातली नाही, म्हणूनच आपल्याला ते जमत नाही. कोणत्याही कर्माचा करता मी नाही हा भाव निश्चेष गेल्यावरच घडू शकतो. ज्ञानमय अवस्थेमुळे,
कर्तृत्व भावाच्या मागे असलेला मानव त्या मिळवण्याच्या संकल्पाचा पूर्ण संन्यास झालेला असताना खऱ्या संन्यासी इथे पाहायला मिळतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना आपण म्हणतोच. तसेच समाजापर्यंत तत्व पोहोचवणारा निष्काम कर्मयोगही इथेच पाहायला मिळतो. माणसांच्या विविध इच्छा त्या पूर्ण करण्याचे ठरवणं, या सगळ्यांना संकल्प म्हणतात. आपण देवापुढे करतो बघा, बरेचदा काही संकट येतात, देवा माझं हे सगळं काम होते, मग मी त्याला ब्राह्मणांना हे करेन किंवा कोणाला काय करेन, काही वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प आपण करत असतो. तर ते म्हणजे विविध इच्छा आणि त्या पूर्ण करण्याचं ठरवणं, यालाच संकल्प असं म्हणतात. शब्दकोशानुसार इच्छा, हेतू, उद्देश या अर्थाबरोबरच निश्चयात्मक ज्ञान म्हणजे पक्क ठरवणं. मी संकल्प केलाय की मी खोटं बोलणार नाही, म्हणजे मी मनाशी पक्क ठरवलंय की मी खोटं बोलणार नाही, हे त्यामागचा अर्थ आहे. हाही संकल्प या शब्दाचा एक अर्थच आहे बरं का. सर्व संकल्पाचा उगम ज्या मूळ संकल्पातून होतो तो म्हणजे देहोहम. शरीर आणि अंतःकरणासह व्यक्तिमत्व हेच माझं स्वरूप आहे. सतत सुख आणि मोठेपणाची मान्यता मिळत राहावी, हे त्या मागोमाग येणारा संकल्प आहे. मला सतत सुख मिळायला पाहिजे, माझं नाव व्हायला पाहिजे, माझं सगळं व्हायला पाहिजे, ही सततची इच्छा आणि त्यासाठी करण्याचे प्रयत्न हे, आणि बाकी सर्व संकल्प ही या संकल्पाची पिल्लं आहेत सगळे. कर्मयोगी असो वा संन्यासी असो, त्यांचा उद्देश ज्ञानप्राप्ती हाच असतो. म्हणजे कर्मयोगाचा उद्देश कर्मयोग हा नसतो, तर निष्काम आणि निरहंकार कर्मसाधनेनी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी चित्त योग्य होईल अशी त्याची घडण घडवत राहणं हा असतो. संन्यासी हा साधकावस्थेमधील ज्ञानप्राप्तीसाठीच प्रयत्न करत असतो. ज्ञानप्राप्तीचा उद्देश आणि त्यासाठी निष्काम निरहंकार अशी स्थिती विकसित करणं, या बाबतीत कर्मयोगी आणि संन्यासी यांच्यामध्ये फरक राहत नाही. सर्वांच्या साधकावस्थेमधील सुरुवातीला देहोहम हा मूळ संकल्प असतो. त्याकडून आपण सोहम या मूळ स्वरूपापर्यंत जाण्याचा हा पूर्ण प्रवास असतो. या अध्यायात जो सांगितलेला ध्यान योग आहे, हा मीचे मूळ स्वरूप प्रत्यक्ष जाणण्याचा आणि अनुभवण्याचा अंतरंग मार्ग आहे. मूळ स्वरूप जाणण्याच्या प्रयत्नाने देहोहम या संकल्पाचं आवरण विरळ होऊ लागतं आणि अखेर आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतो. हे ज्ञान धारण करण्यासाठी अंतःकरणाची निष्कामता, निरहंकारता म्हणजे अहंकार रहित, हे आपल्यामध्ये विकसित होणं आवश्यक आहे. आणि अंतिम ज्ञानाचा उद्देश त्यासाठीचा अंतःकरणाची योग्यता निर्माण करणं, या दोन्ही बाबतीत कर्मयोगी आणि संन्यासी हे एकच असतात. संन्यासी शब्द उच्चारला म्हणजे भगवद्गीतेत काय त्यांना अपेक्षित आहे आणि काय नाही ते त्याने सांगितलंय, की आश्रम संन्यासाचा उल्लेख कुठेही भगवद्गीते नाही. आश्रम संन्यासी हा सर्वांना वंद्य आहे, यात शंका नाही आहे. पण गीतेमध्ये या ठिकाणी संन्यास या गोष्टीचा उहापोह होतो, त्या ठिकाणी आश्रम संन्यास अर्थ त्यांना अभिप्रेत नाही. त्याचप्रमाणे आश्रम संन्यास न घेताही ज्यांनी प्राप्त संसार सोडून दिलाय, हिमालयात गेल्यात समजून घ्या, त्यासाठी गीतेने त्यांना संन्यासी म्हटलेलं नाही. लग्न न करता जो संन्यासी असतो तोही गीतेत मान्य नाही. जे आध्यात्मिक प्रचार कार्य फिरत राहतात भगवे कपडे घालून, जे महंत संन्यासी स्वतःला म्हणतात, त्यांनाही गीता संन्यासी म्हणत नाही. गीतेतला संन्यास हा शब्द हा आत्मज्ञानाशी संबंधित आहे. संन्यासी म्हणजे ज्याची ज्ञानमय अवस्था विकसित झालेला आहे अशी व्यक्ती. पुन्हा एकदा सांगते, गीतेतला संन्यास हा शब्द आत्मज्ञानाशी संबंधित आहे. संन्यासी म्हणजे ज्याची ज्ञानमय अवस्था विकसित झालेला आहे अशी व्यक्ती. कर्मयोगी ही ज्ञानमय अवस्था विकसित करण्यासाठी कर्माने अंतःकरणाची मशागत करणारी व्यक्ती असते. अशी कर्मयोगी व्यक्ती निष्कामता आणि निरंकारता या गुणांनी अधिकाधिक युक्त होत जाते. आणि त्याचबरोबर ध्यान साधना केली तर आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्याच्या दृष्टीने
अशा व्यक्तीची वाटचाल वेगाने होते. नुसती वाटचाल नाही, ती वेगाने व्हायला होते. संन्यास ही गोष्ट अंतःकरणाच्या ज्ञानमय पातळीशी संबंधित आहे आणि ती ज्ञानमय पातळी विकसित करणारे सगळे साधक आहेत. त्यांना कर्मयोगी म्हणा, संन्यासी म्हणा, ते साधकावस्थेत एकच आहेत. आणि हा या मार्गाने प्रयत्न करतो, तर तो त्या मार्गाने प्रयत्न करतो, असा फक्त बाह्यता आपल्याला फरक दिसतो, पण ते दोघही एकच आहेत. भगवान कर्मयोगाच्या बाजूने आहेत असं वेळोवेळी आपल्याला दिसून येतं, पण ते असे सांगतात की ज्ञानाच्या दिशेने जा. ती अवस्था कर्मयोगाच्या वाटेने सुयोग्यपणे विकसित होईल. सगळं सोडून कुठेतरी निघून गेला तर ती अवस्था नीट विकसित होणार नाही. म्हणजे आपण म्हटलं की नाही, मी आता हा संसार सोडून देते आणि मी हिमालयात जाते, नाही साध्य होणार ते. योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर काहीतरीच करत बसाल आणि वेळही वाया जाईल, कष्टही वाया जातील. त्यापेक्षा योग्य कर्म करून कर्म प्रवृत्ती पूर्ण करून घ्या आणि त्याचबरोबर साधना करून चित्तशुद्धी सुद्धा करून घ्या. म्हणजे चित्त ज्ञान धारण करायला समर्थ करा, असा ज्ञानात्मक भूमिकेचा विकास करा. यामुळे अंतःकरणाची अधिकाधिक ज्ञानमय अशी स्थिती निर्माण होईल आणि हीच भगवद्गीतेला अभिप्रेत असलेली ज्ञानस्वरूप संन्यास स्थिती आहे. आपण तिसऱ्या श्लोकाकडे जाऊया. आररुक्षो मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. जो योगात आरूढ होऊ इच्छितो, मननशील योगासाठी कर्तव्य कर्म करतो, असं कारण सांगितलं गेलं आहे. त्याच योगारूढ मनुष्याचा परमात्मा प्राप्तीत कारण सांगितलं गेलं आहे. योगावर आरूढ होण्याची इच्छा असणारा म्हणजे योगम आररुक्षो मुनेहे, मुनीसाठी किंवा साधकासाठी हे वापरलं गेलंय. कर्म हे योगसिद्धी होण्याचं साधन आहे असंही म्हटलेलं आहे. आणि तोच मुनी योगारूढ झाला की त्याच्यासाठी शम म्हणजे वृत्तींचा उपशम हे साधन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कशावर आरूढ व्हायचं आहे? तर योग स्थितीवर आरूढ व्हायचं आहे. आरूढ होणं म्हणजे काय? घोड्यावर आरूढ होऊन बसतो आपण म्हणतो तसं तसं आरूढ होणं इथे नाहीये. आरूढ होणं म्हणजे त्यात तज्ञ होणं, या प्रक्रियेतलं कौशल्य प्राप्त करून घेण्याचं आहे. आपल्याला आरूढ कशावर व्हायचंय? योग स्थितीवर. मग त्यातलं कौशल्य आपल्याला समजून घ्यायला हवं, योगयुक्त होऊन राहायचंय. अर्थातच हे सर्व मुख्यतः ध्यान योगाला उद्देशून असं सांगितलेलं आहे, कारण या सर्व अध्यायाचा विषयच हा ध्यान योग आहे. आररुक्षु म्हणजे ध्यान योग स्थिती प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारी व्यक्ती. योग स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी कर्म हे साधन आहे, या विधानामागे दोन धारणा आहेत. अशा साधकांनी निष्काम कर्मयोग म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म कर्मयोगाच्या तत्वानुसार आचरत राहायचं आहे. जे कर्तव्य कर्म आहे ते करत राहणं, ही पहिली आवश्यकता आहे. आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष ध्यान प्रक्रिया समजून घेणं. कर्मयोगाची मुख्य दोन तत्व म्हणजे, पहिलं म्हणजे फळात आसक्त न होता निष्कामतेने कर्म करणं, आणि दुसरं म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार न बाळगणं. आपण जरा काही केलं की अहंकार आपल्यावर लगेच आरूढ व्हायला बघतो. आपण योगावर आरूढ होऊ की नाही माहित नाही, पण तो अहंकार मात्र आपल्यावर आरूढ होतो. सतत वाचून ऐकून निष्काम निरहंकार कर्म आपल्याला कळलं आहे असं वाटत नाही, पण ते वळणं फार कठीण आहे. कर्तृत्वाचा अहंकार किंवा कर्मामागची एखादी कामना झटकन डोकं वर काढते आणि अंतःकरण व्यापून टाकते. स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव, स्वतःमधल्या गुणांची जाणीव, हे देखील मग त्या मार्गातले आपले अडसर बनतात. एकदा एक गृहस्थ ज्ञानेश्वरीवरती खूप छान अभ्यास करत होते, त्याच्यावर लिखाण करत होते, आणि ते एकदा एका स्वामींना भेटायला गेले. आणि त्यांनी सांगितलं की बघा स्वामी, मी हे कसं केलं. त्यांनी बघितलं, खूप सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. खूप सुंदर अभ्यास केला, सगळं लिहिलं, खूप छान केलं. पण शेवटी ते काय म्हणाले,
हो, तुम्हाला सांगतो, माझ्यासारखा निरंकारी मनुष्य तुम्हाला या पंचक्रोशीत सुद्धा आढळणार नाही. आला ना अहंकार, गेलं सगळं पाण्यात गेलं. तर हा अहंकार आपल्या मार्गातला अडथळा बनतो. तो आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. तो लगेचच मिळेल असं होणार नाही, पण त्याचा प्रयत्न करायचा आहे. मुनी हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तो डोक्यावर जटाभार बांधलेला, गंध, भस्मलेपन केलेला, एका विशिष्ट पेहरावातला मनुष्य असायचा. पण मुनी या शब्दाचा अर्थ गीतेमध्ये मनन करणारा आणि मौन ही स्थिती विकसित करणारा आहे. मौन धरायचं आणि हाताने बोलत राहायचं याला सुद्धा मौन म्हटलेलं नाही. असा हा जो साधक असतो तो मुनी असतो. या श्लोकाच्या संदर्भामध्ये मुनी हा ध्यान योग साधक आहे. योग प्राप्तीची इच्छा करणाऱ्याने हे ध्यान योग प्रक्रियेचं कर्म केलंच नाही तर त्याला योग स्थिती प्राप्त होणार नाही. कित्येक जण अशी भूमिका मांडतात की आम्ही निष्काम निरंकार कर्म करत आहोत, मग स्वतंत्र ध्यान प्रक्रिया करण्याची काय गरज आहे? तर चांगलं कर्म करणाऱ्यांनी अंतःकरण अनुभूतीच्या पातळीवर जाण्याच्या योग्यतेचं होतं का ते बघितलं पाहिजे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण गाडीचं तिकीट काढतो, पण तिकीट काढलं जरी आणि गाडीत बसलो नाही तर तो प्रवास काय होईल? तसं प्रत्यक्ष ध्यान प्रक्रिया हा तो प्रवास आहे. तो केल्याशिवाय आत्मस्थितीच्या मुक्कावर कसं पोहोचू शकू? चांगलं कर्म करणाऱ्या चांगल्या व्यक्ती अंतःकरणाची योग्यता प्राप्त करून घेऊनही ध्यान योग्य प्रक्रियेचा जर अवलंब केला नाही तर ते त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. कर्म हे साधन आहे. निष्काम कर्मयोग आचरत राहणं आणि ध्यान योग प्रक्रिया समजून उमजून करणं या दोन्हीही गोष्टी आहेत. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक तरुण आला होता. आपल्याला हा खूप अवघड आहे 6वा अध्याय. तो नुसतंच आपण वाचत राहिलं किंवा हे करत राहिलं तर तो आपल्या डोक्यावरून जाऊ नये म्हणून मधून मधून मी काही प्रसंग सांगते, जेणेकरून आपल्याला त्या प्रसंगातून पण तो कळावा. तर महाराजांकडे एक तरुण आला आणि तो म्हणे, महाराज मला नाही इतर देव आवडत, मला तुम्हीच आवडतात. आणि मग तुम्ही मला भेटला आहात, मग मी नाव कशाला घ्यायचं, नाम कशाला घ्यायचं? नाम म्हणजे जे आपण गुरुमंत्र कुठलाही मंत्र जर घेतो त्याला नाम म्हणतात. तर त्यांनी म्हटलं की अरे तुला मी आवडतो ना? तर म्हणे हो. अरे पण मग माझा प्राणच मुळी नाम आहे आणि तुझं नाव नाही घेतला तर मग माझा प्राण कसा राहिला? मग मी तर काय होईल म्हणे, मी तर कलेवर होऊन जाईल. तो म्हटला नाही 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 महाराज, मला असं नाही चालणार. मग तुला नाम घेणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. उपासनेचा कर्म हा कर्मयोगाचा प्राण आहे असं म्हणतात. उपासनेचे कर्म हा कर्मयोगाचा प्राणच आहे असं म्हणता येईल. आणि योगाच्या संदर्भात बोलायचं झालं तर ध्यान योग प्रक्रिया हा योगाचा प्राण आहे. आलं ना लक्षात? ध्यान योग प्रक्रिया हा योगाचा प्राण आहे. या प्रक्रियेच्या पावलांनी योगाचा पर्वत चढावा लागतो. माथ्यावर गेल्यावर हवे तर स्वस्थ बसा किंवा तिथे विचरण करा, म्हणजे चालत राहा. पण तुम्ही जोवर आरुरुक्षू म्हणजे योग स्थितीची इच्छा करणारे होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपासनेच्या कर्मासहित कर्तव्य कर्म करत राहणं अपरिहार्य आहे. त्यासाठी केवळ इच्छा असणं पुरेसं नाही, कर्म करणं म्हणजे साधन आहे. हा गीतेच्या विधानामध्ये इतका सखोल अर्थ भरलेला आहे. जो साधक योगारूढ झाला असतात त्याच्यासाठी शम हे साधन आहे असं समजलं जातं. चित्त प्रथम श्वास प्रक्रियेसह मंत्रावर स्थिर करायचं. आता त्याने ते कसं करायचं सांगितलं. योगारूढस्य तस्य एव शम कारण उच्यते. फोड करून सांगितले त्याची की चित्त प्रथम श्वास प्रक्रियेवर मंत्रावर स्थिर करायचं. मग इतर विचारवृत्ती मनात उठणं कमी होत जातं. चित्त निवृत्तिक होतं, अवधान आत्मस्वरूप होतं आणि मग ते एका ठिकाणी स्थिर राहतं. ही झाली ध्यान प्रक्रिया. अनेक जण म्हणतात माझं काय बाई ध्यान लागत नाही, कारण आपण त्या श्वासावर त्या मंत्रावर मनापासून लक्ष देत नाही म्हणून हे असं होतं. योग स्थिती म्हणजे आत्मस्वरूप चित्त तदाकार होऊन राहण्याची स्थिती आहे. ती स्थिरावली की तो योगारूढ होतो.
ही स्थिती पूर्ण स्थिरवण्यासाठी काही काळ त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करताना वेळ जाऊ द्यावा लागतो. आणि या काळामध्ये चित्तावर उठणाऱ्या इतर वृत्तींचा उपशम करणं म्हणजे त्याला सोडून देणं. जो काही विचार मनात येतोय दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. तो विचार येईल, हळूहळू तो निघून पण जाईल. अवधान स्वस्वरूप राखणं हेच या श्लोकात सांगितलंय. म्हणजे आपण जो मंत्र म्हणतोय त्यावेळेला डोक्यात अनेक विचार येतील, अगं बाई मला हे करायचंय ते करायचंय. तुम्ही संसारी आहात, तुमच्या मनात तो विचार येणारच आहे, तो तुम्हाला नंतरही करायचा आहे. पण त्या क्षणी त्या विचाराकडे लक्ष न देता फक्त त्या मंत्राकडे आणि त्या श्वासाच्या याच्यावर आपण एकाग्र झालो की मग आपल्याला ते जमतं. योगस्थिती प्राप्त झाली म्हणजे साधक योगारूढ झाला, तरी ती स्थिती स्थिरवण्यासाठी त्याने शम म्हणजे वृत्तींचा उपशम करणं हे सावध राहून साधण्यासाठी आवश्यक असतं. तो जर तिथे बेसावध राहिला, आपलं लक्ष नाही राहिलं, मग आपल्या डोक्यात ते एकदा का आपण केलं, अगो बाई हो मला तर दळण आणायचं आहे, अगो बाई मी गहू निवडले का, मी हे केलं का, झालं. ती पूर्ण विचारांची मालिका आपली तिकडे जाते इकडे. भले डोळे बंद केलेले असतात, श्वास स्थिर चालू असतो, पण विचार कुठे असतो, दुसरीकडे असतो. तर तो तिथे बेसावध राहिला तर योग्य साध्य झाला म्हणून तो साधनेमध्ये ढिला पडला असं होतं. सांसारिक वृत्ती आणि आकर्षण त्याच्या चित्ताचा ताबा घेऊ शकतात. आलं ना, आता आपण जे म्हटलं तसंच झालं. सांसारिक वृत्ती आणि आकर्षण त्याचा चित्ताचा ताबा घेऊ शकतात. साधकाने इथे गाफील राहू नये म्हणून त्याला सावधान करण्यासाठी भगवानांनी हे सांगितलंय. योगारूढ अवस्थेमध्ये साधक जास्त वेळ ध्यानमग्न राहू शकत नाही. योगस्थिती ही देखील अंतिम गोष्ट नसून योगस्थितीतून होणारं आत्मज्ञान हीच महत्वाची गोष्ट आहे. ध्यान काळातील आणि ध्यान काला व्यतिरिक्त काळातील स्वरूपाच्या अनुसंधानानेच ज्ञानसिद्धी विकसित होत जाते. योगारूढ व्यक्तीने देखील आत्मज्ञानाची सहस्थिती प्राप्त होईपर्यंत अनावश्यक वृत्तींचा, कर्मप्रवृत्तींचा उपशम करायचा आहे आणि सावध राहून ते सगळं सांभाळायचं आहे. स्वामी अखंडानंदनी याच्यावर इतकं छान लिहिलंय, जरा हिंदी. यह प्रवृत्ति और निवृत्ति का विभाग है. जब तक कोई प्राप्तव्य प्राप्त करना है तब तक उसके लिए कर्म का आरंभ है, और जब प्राप्तव्य की प्राप्ति हो गई तो उसके बाद शांति से अपने घर में बैठ जाओ. जब तक घर में पहुंचे नहीं तब तक चलना है, पहुंच जाने के बाद चलना नहीं है. यही कर्मयोग और संन्यास योग का निर्णय है, इसके आगे कोई निर्णय नहीं है. म्हणजे तुम्हाला जेव्हा काही प्राप्त करायचं आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट घेणं आवश्यक आहे, आणि एकदा ते मिळालं की मग तुम्ही शांततेने ते प्राप्त झालेलं कर्तव्य जे आहे ते करत राहा, असं त्यांचं सांगणं आहे. योगज्ञानाची अवस्था विकसित होताना स्थूल कर्म प्रवृत्ती कमी होत जाते. अगदी आवश्यक कर्तव्य कर्म सोडून इतर कर्मांमध्ये फारसं जावंसं वाटत नाही आणि जाऊही नाही. यावर रामकृष्ण परमहंस गमतीदारपणे म्हणतात की जसं सुनेचे दिवस भरत आले की सासूबाई हळूहळू तिची कामं करून देतात, तोपर्यंत तू करत राहा म्हणतात. आणि मग दिवसभर आले की त्यांना माहिती असतं की आता हिचं कधीही होऊ शकते डिलिव्हरी. त्यावेळेला मग ती सासू सुनेकडे जास्त लक्ष देते, कारण नातू हवाय ना. तर तसं त्यांनी सांगितलं की अनुसंधानाचं सातत्य किती राखलं जातं यावर साधकांनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. नाही तर आपली कर्म गळून पडतात आणि आभास निर्माण होऊन उपासना कर्मात ढिलेपणा येतो आणि असं अनुसंधानही होत नाही, अशी अवस्था येऊ शकते. यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. कारण जेव्हा इंद्रियांच्या भोगात तो आसक्त होत नाही, कर्मातही आसक्त होत नाही, तेव्हा तो संपूर्ण संकल्पांचा त्यागी मनुष्य योगारूढ म्हटलेला आहे. योगारूढचं जे वर्णन आहे ती त्याची व्याख्या नाहीये, ती फक्त लक्षणं आहेत. आत्मतत्वाचा अनुभव घेणारा योग मार्गावर चालणारा साधकांमध्ये ही लक्षणं दिसून येतात.
ध्यान योग साधनेचं आणि आत्मसरोवर चित्त ठेवून अवस्था जशी जशी स्थिर होऊ लागते तसा त्याचा त्याचा वेगाने विकास होणार नाही. योगारूढ तर फार लांबची गोष्ट राहिली. ही लक्षणे हा योग साधनेचं चिंतन प्रक्रिया नीट समजून घेऊन कट्टाने केलेली ध्यान साधना आहे. कर्मात आसक्त नसणं म्हणजे काय, तर इंद्रियाच्या विषय भोगांमध्ये आसक्त नसावं हे समजण्यासारखं आहे, पटण्यासारखंही आहे. इंद्रिय विषयांच्या उपभोगात आसक्तही राहील आणि योगज्ञानी होईल असे म्हणणारा काही गाठूच शकणार नाही. फक्त स्वतःची फसवणूक करून घेईल आणि योगारूढ होण्याच्या ऐवजी तो भोगारूढ होऊन बसेल. इंद्रियांच्या उपभोगापासून अंतःकरण दूर ठेवणं ही गोष्ट साधायला जरी कठीण असली तरी ती आवश्यक आहे हे विचाराने समजून जातं. पण थोडासा संदेह त्यात राहतो. एका बाजूने गीतेने कर्तव्य कर्म सोडता कामा नये हा सदोदित घोष लावलेला आहे आणि इथे योगारूढ व्यक्तीला कर्मात आसक्त नसते असं म्हटलंय. म्हणून कर्मात आसक्त नसणं म्हणजे काय हे बघूया. प्राप्त कर्तव्य करून झाल्यावर त्यापासून निवृत्त होणं ही स्थिती ज्याला प्राप्त होत नाही तो कर्मामध्ये आसक्त झाला असं म्हटलं जातं. आणि ही आसक्ती माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही, योगस्थिती प्राप्त होऊ देत नाही. मग काही माणसं कर्मात एवढी आसक्त असतात की त्यांच्यासाठी वर्कोहोलिक हा शब्द आलेला आहे. ही गोष्ट कौतुक करावी अशी नाही, तर काळजी करण्यासारखी आहे. साध्या शब्दात सांगायचं तर कोणत्याही गोष्टीचा, अगदी कर्माचा देखील अतिरेक आपलं जीवन बघडवून टाकतो. जीवनाचा आस्वादही धड घेता येत नाही आणि कर्माला विरामही कधी मिळत नाही. मग कर्म किती करावं, तर आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ मिळाला पाहिजे इतकंच कर्तव्य करावं, कर्म करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकदा जपानमध्ये कागवा नावाचे एक संत पुरुष होऊन गेले, सत्पुरुष होते ते. आणि म्हणजे त्यांना जपानचे गांधी म्हटलं जायचं बरं का. तर ते काही बरंच त्यांनी आपलं हे केल्यानंतर देशभक्त होते, इतरांना सहाय्य करण्याची परोपकारी कर्म करत होते आणि क्रियाशील व्यक्तित्व होतं. आणि एकदा त्यांना खूप आजार झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळून राहिले. तर त्यांना भेटायला येणाऱ्यापैकी एक जण म्हणे की अरे तुम्ही इतके आजारी झाला आहात, असं नाही, आपण लवकर बरं व्हायला पाहिजे अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो, कारण कितीतरी महत्वाची कामं तुमची वाट बघतात आहे. कारण ते सायंटिस्ट होते. त्यावर त्यांनी म्हटलं, अहो खूप कर्म थांबलाय हे मला माहिती आहे, पण कर्म हा माझ्या जीवनाचा उद्देश नाही आहे. मला जे जीवन मिळालेलं आहे ते जगण्यासाठी मिळालेलं आहे आणि ते या वेदनेच्या शय्येवर देवाशी माझं सख्यत्व होत आहे या स्वरूपाचं आहे. त्यामुळे मला आता ते साधायचं आहे. म्हणजे बघा, एवढे मोठे असूनही त्यांना हे लक्षात आलं की आता ह्या आजाराच्या याच्यात मला फक्त माझ्या जवळ कोण आहे, तर तो भगवंत आहे. सर्व संकल्पाचा संन्यास योगारूढ वर्णनातील हा महत्वाचा भाग आहे की चित्तातील सर्व संकल्पाचा संन्यास झालेला असो. याचे विस्तृत विवरण आपण पूर्वी बघितलेलं आहे. योग साधनेत वृत्ती सोडून देण्याचा अभ्यास ध्यानकाली पडून चित्त आत्मस्वरूपाशी युक्त होऊन राहत असल्याने योगाला संकल्प वृत्तीरहित मोकळं राहण्याची सिद्धी प्राप्त होते. विषयांच्या उपभोगात आसक्त न राहणं, प्राप्त कर्तव्य कर्म करणं, कर्मफळाच्या उपभोगात आसक्त न होणं, कर्मातही आसक्त न होणं, असं सर्व संकल्पाचा संन्यास करणं हे सांगून झाल्यावर या संतुलनातून आपणच आपला उद्धार करायचा आहे. हे उद्धरेदात मनात्मानं या पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपल्याद्वारे आपला उद्धार करणं, आपलं पतन करू नये आणि आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत असं या श्लोकात सांगितलेलं आहे. हा श्लोक अध्याय आणि व्यवहार यांची सांगड घालतो, प्रयत्नवादावर जोर देतो. आपली उन्नती ही देवाची अथवा गुरूंची जबाबदारी आहे या भूमिकेला तो छेद देतो आणि आपल्या उन्नतीसाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे यावर तो भर देतो. आत्मा या शब्दाचा अनेक अर्थ आहे. आत्मा म्हणजे आपले तत्व स्वरूप परमात्माच, पण या अर्थाबरोबरच
शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द अंतःकरण, मन, बुद्धी या सर्वांसहित आपण स्वतः, महत्व तत्व, स्वभाव म्हणजे आत्मभाव आणि चित्तकला म्हणजे त्याची जाणीव, या असे अनेक अर्थांनी तो व्यापलेला आहे. स्वतःचा उद्धार करणं याचा अर्थ दुसऱ्यावर विसंबून न राहणे, आत्मोन्नतीचा स्वतःचा प्रयत्न सोडून देऊन दुसऱ्या कोणाच्या तरी कृपेची वाट बघायची नाही. प्रयत्न करावा असे वाटायला लागल्यापासून प्रयत्न पूर्ण करेपर्यंत सर्व काही कृपाच आहे असं समजावं. कृपा आहे असं समजून प्रयत्न शिथिल करू नये. कृपा या शब्दात भावाचे मोल फार मोठे आहे, पण प्रयत्नाने त्याच्या जीव येतो. त्याच्यासाठी आपल्या याच्यात म्हटलेलं आहे पहा, जो दुसऱ्यावरी विसंबिला त्याचा कार्य भाग बुडाला, किंवा यत्न तो जेव जाणावा अंतरी धरिता बरे. स्वतःची उन्नती करून घेण्याची सुरुवात प्रयत्नांनी होते. प्रयत्न करणाऱ्यावरच कृपा होते. उद्धरेत आत्मनात मानम या शब्दाद्वारे आपल्या प्रयत्नांच्या आवश्यकतेची श्री भगवानांनी जाणीव करून दिली आहे. आत्मस्वरूप जाणणे इतकं उन्नत होत जायला पाहिजे. यात दोन गोष्टी येतात. एक म्हणजे आत्मसाक्षात्कार योग येतो, त्याला अनुकूल पूरक असे संयमी जीवन जगणं, आणि याचा अर्थ जीवनातील रसमयता, आवडी नष्ट कराव्या असं नाहीये, पण कोणतीही गोष्ट योग स्थितीच्या विरोधी होणार नाही असं बघितलं पाहिजे. याच अध्यायामध्ये पुढे श्री भगवानांनी योग्य आहार विहार असणाऱ्यालाच योग प्राप्त होतो हे स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि नैतिकतेची जपणूक, चांगल्या गुणांची वाढ, आपले कर्तव्य कर्म उत्कृष्ट करणं हे सर्व योग साधनेला पूरक भूमी तयार करतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष योग साधना समजून घेऊन करणं. ती कशी करावी ते सांगण्यासाठीच मुख्यतः हा अध्याय आहे. मनाची अनुकूलता, बुद्धीचा निश्चय यांच्या सहाय्याने प्रथम मी माझा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे स्वतःशी ठरवायचं आहे. त्यासाठी पूरक जीवन म्हणजे काय, तर प्रत्यक्ष प्रक्रिया काय करायची हे सर्व समजून घ्यायचं आहे. त्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. त्या बाबतीत कोणावरही विसंबून न राहता उद्धरेत आत्मनात्मानम या भगवन वचनामध्ये येतो. एकदा स्वामी अखंडानंद सरस्वती गुरुस्थानी असलेले सिद्ध पुरुष यांच्या हरिबाबांच्याकडे गेलेले होते. अच्युत मुनी या सिद्ध पुरुषाकडे हरिबाबा जात असत. ते एकदा अच्युत मुनींना म्हणाले, तुम्ही माझा उद्धार करा. त्याच्यावरती अच्युत मुनी म्हणाले, अरे हरी, तुम कृपा की भिक्षा मांगते हो, अलसे होना चाहते हो क्या? बताओ तो, तुझको सब कुछ प्राप्त कर दूं तो तू क्या करेगा? बरोबर आहे ना, मीच जर सगळं तुझं करू तर तू काय करणार आहे? आणि दुसरा एक प्रसंग असं सांगितलं की गुरुदेव रानडे साधकावस्थेमध्ये असताना, साधकावस्थेमध्ये होते ते, आणि एकदा काही कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे गुरुस्थानी गेले होते. लिखताना गुरुंना नमस्कार करून म्हणाले, कृपा दृष्टी असू द्या. तेव्हा त्यांचे गुरु भाऊसाहेब म्हणाले, कृपा करून दृष्टी ठेवा म्हणजे कृपा दृष्टी आहेच असं होतं. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आंतरिक साधना करताना नाम मंत्रासह विशिष्ट स्थानी लक्ष केंद्रित करायचं असतं. त्याला दृष्टी ठेवणं असं म्हणतात. असा प्रयत्न करणाऱ्याला ईश्वर सहाय्यभूत ठरतो हे त्या गुरूंनी त्यांना सांगितलं. योग ज्ञानाच्या स्थितीसाठी आवश्यक ती अनुकूलता प्राप्त होत जाते, त्याला कृपा असं म्हटलं जातं. स्वामी स्वरूपानंदांनी एकदा गणेशनाथ महाराजांना अनुग्रह घेतला. तेव्हा म्हणाले, आप्पा गोडबोले होते, यांचा अनुग्रह घेतल्यावर अचानकपणे काहीतरी फार मोठा आध्यात्मिक अनुभव येईल आणि संपूर्ण बदल होईल असं वाटत होतं, पण असं काही घडलं नाही. म्हणून त्यांनी गुरूंना विचारलं देखील. त्यावर मंद स्मित करत महाराज एवढे म्हणाले, विरजण लागलेलं आहे ना, मग दही व्हायची वेळ द्या ना त्याला. म्हणजे आपण दुधात दही टाकतो विरजण म्हणून, पण ते ताबडतोब लागतं का? लागतच नाही. लागलं तरी ते त्याची चव काय येईल? तर ते विरजायला आणि ते लागायला वेळ लागतो. तेव्हा तुम्ही कुणाचा गुरुमंत्र घेतल्यानंतर त्याचं वेळ जशी जशी पुढे पुढे होत जाईल, तसं तसं दही जसं घट्ट लागेल तसं तुमच्यामध्ये तुम्हाला बदल दिसून घडून येईल. चित्तात काही वृत्ती नाही आणि आत्मभावात स्थित आहे. ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठीची साधना ही दीर्घकाळ निरंतर आणि उत्साहाने करण्यामुळेच त्या स्थितीकडे वाटचाल होते. आत्मस्थितीच्या मुक्कामाकडे साधनेच्या पावलांनी
प्रयत्नपूर्वक चालत जावं लागतं. जगाबद्दल म्हणजे इतरांबद्दल वाईट विचार करू नये. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल वाईट, निराशावादी विचार मनात आले तर ते झटकून टाकावे. म्हणजे इतरांबद्दल तर वाईट जाऊ द्या, पण स्वतःबद्दल हेड बाई मला काय हे जमतच नाही, मला हे असं येतच नाही, मला काय तो समजणार आहे, 6वा अध्याय केवढा कठीण आहे, असा विचारच करायचा नाही. उपभोगात्मक दृष्टीने जगाकडे पाहायचं नाही. उपभोग घ्यायचा म्हणून नाही बघायचं. उपभोगात्मक वृत्तींना आपला आपणच आवार घालायचा आहे. हेही स्वतःच्या अंतःकरणाच्या खालच्या पातळीवर जाऊ न देता ते उदात्त पातळीवर ठेवून त्याचा उद्धार करायचा आहे. एकदा श्री हनुमान जेव्हा लंकेत जातात तेव्हाचा हा प्रसंग आहे. रात्रीच्या वेळी लंका पाहत असताना सगळ्या रजो तमोगुणी वातावरणामध्ये एका घरात त्यांना एकदम सात्विक वातावरण अनुभवायला येतं. ते बिभीषणाचं घर असतं. हनुमान आणि बिभीषण यांची भेट झाल्यानंतर दोघांना प्रेमाचं भरत येतं. हनुमंत बिभीषणाला रामकथा ऐकवतो. त्यामुळे तर बिभीषण रामप्रेमामध्ये विरघळून जातो. मारुती त्याला म्हणतो, थोड्याच दिवसानंतर राम रावण युद्ध होईल, मग तू कोणत्या बाजूनी येशील? त्यावर बिभीषण म्हणतो की रावण माझा बंधू असताना श्रीराम माझा स्वीकार करतील का? मग मारुतीराया म्हणतात की बिभीषणा, रावण तुझा बंधू नाही तर मी तुझा बंधू आहे. बिभीषण म्हणतात असं कसं होईल? त्यावर हनुमंत उत्तर देतात, अरे बंधू म्हणजे हितकर्ता. बंधू म्हणजे ज्याचं आपल्याशी अंतःकरणाचं प्रेमाचं नातं असतं आणि जो आपलं हितकर्ता असतो तो. आणि रावण तर तुझ्या अंतःकरणाशी काहीच जुळत नाही आहे रावणाचं. आपल्या दोघांचं श्रीरामाच्या माध्यमातून प्रेमाचं नातं येतं आणि रामाच्या बाजूला ही हिताची गोष्ट आहे हे मी तुला सांगतोय, हे म्हणून रावण तुझा बंधू नसून मी तुझा बंधू आहे. असे हे 5 श्लोक आज मी पूर्ण केले आहेत. आपल्याला ते कसे वाटले आपण जरूर सांगावं. सुचिता ताई, इथे थांबूया ना? सुचिता ताई, हो, सुचिता ताई. चालेल ते, चालेल, थांबूयात आपण. हा, हा. हा. आता बाकीच्यांना विचारा, त्यांना कसं वाटलं किंवा काय ते नाही नाही, छानच वाटलं ते, काही प्रश्नच नाही आहे. समजलं ना? हो हो हो. म्हणजे वाचण्याच्या ऐवजी मी म्हटलं ते जरा थोडं सोप्या पद्धतीने हो, सांगता आलं तर मी अगदी काही प्रयत्न हरकत केला. नाही, काही मी हरकत फक्त प्रयत्न केला पण तो नाही. नाही, छान सांगितलं उलट. अजून हा. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतं, तसं काही हो, नाही. नाही बिलकुल बिलकुल. ताई छान सांगितलं. छान सांगितलं तुम्ही, खूप छान हरकत सांगितलं. नाहीये. खूप पण खूप छान सांगितलं. अभ्यासाच्या दृष्टीनं एवढं जसं वाचलं असलं ना, आपण खुणा करून ठेवतो आणि ते लिहितो, आता ते काहीच करता येत नाही. एवढं सगळं लक्षात राहणं अवघड आहे. नाही पण मग ते आपण होमवर्क म्हणून घरी करूया ना. घरी घरी करा, हा आता ते तुम्हाला बरोबर. एकदाच शाळेत अभ्यास आपण करून नाही आता चालणार, थोडं होमवर्क वाचून लागेल. परत आणखी वाचावं लागेल मग. हा, मग एवढं तेच कसं म्हटलं, हं. हा शाळेतला अभ्यास झाला ते होमवर्क झालं, तर घरी अभ्यास केल्याशिवाय होणार नाही थोडासा. उलट अजून तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही आता त्यानंतर हे वाचाल ना, तर ते तुम्हाला कळायला सोपं जाईल. ती तशी नुसती पुस्तकी भाषा जर वापरली असती ना, तर इथे ती नाही नाही, अवघड गेली असती. परीक्षेच्या दृष्टीनं म्हणते ताई, तुम्ही हो हो अभ्यास हो. छान आहे पण आणि पण ते आपल्याला सांगितलंय छान आहे, समजल्यानंतर याच्यात आपण आपल्या वादच शब्दात नाहीये. सांगू शकतो ना. एवढं सगळं लक्षात राहणं खूप अवघड आहे असं वाटलं मला. हा म्हणून हा. थोडं वाचलं तर आपण थोडं वाचून थोडं सांगितलं ना, म्हणजे हम्म, खुणा करून ठेवल्या तर आपल्याला तेवढं लिहिता येईल असं माझं मत आहे. छान हम्म. सांगितलं, खूप ह्यात छान तर काही सांगितलं. वादच नाही. हा. खूप छान सांगितलं. हॅलो, हा मी बोलू का सुचेता? हा, बोला ना ताई. हा, मी असं म्हणते की रोज आपण आपण आपली मीटिंग 1 तास राहील की 1 तासापेक्षा जास्त राहणार आहे? नाही, जवळपास एक एक तासच फक्त, थोडाफार 5-10 मिनिटं इकडे तिकडे हा, जाईल. तर हा. मी काय म्हणते 10 मिनिटं आपल्या ज्या 6 प्रश्नपत्रिका आल्या तर त्याच्यावर आपण चर्चा करूया ना, की श्लोक कसा शोधायचा, प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. आता प्रश्न कालच्या 3ऱ्या प्रश्नामध्ये विचारलाय की शरणागत हा शब्द केव्हा आलेला आहे आणि भगवंतांनी शरण हा शब्द कशात आलेला आहे, त्या 2 श्लोकांवर आपण बोला. हम्म. तर असं जर प्रत्येकाने उत्तर शोधून ठेवलं आणि जर आपण चर्चा केली तर अगदी वेळेवर जे आपल्याला 5 अग नोव्हेंबरला पेपर नाही आल्यावर नाही, होईल. अगदी आपण करूयात. एवढं हा, आता नवरात्र होऊन जाऊ द्यात ताई. नवरात्र झाल्यावर पण हा, मग नाही नवरात्र म्हणजे मग आपल्याला वेळ मिळणार थोडाफार का होईना, आणि पण तोपर्यंत मग सगळ्यांची तयारी पण होईल. हा, पण मग असं सांगून ठेवायला लागेल. आता ते श्लोक शोधायचे, आता श्लोक कशा पद्धतीने शोधायचे. आता पूर्ण 18 अध्याय 700 श्लोक तर आपण काही एवढे वाचू नाही हे शकणार, नाही. बरोबर आहे. हा,
तर त्या कुठल्या शब्दावर तिथे महत्व देऊन कुठला श्लोक कुठल्या अध्यायात असू शकतो आपण हे. थोडस गुगल गुरुची पण हेल्प घेऊ शकतो. नाही नाही, सापडले म्हणजे मला तर सापडले ते 15 मिनिटात. हा. गुगलची काही गरज नाही आहे. म्हणून तिची टॅक्ट आहे ना, टॅक्ट आहे की एक शब्द तो थोडासा आठवायचा की कुठल्या अध्यायामध्ये याचा विचार केलेला आहे आणि हा, मग तेवढाच अध्याय शोधायचा. सोपं आहे अगदी. ते, काही एक नाही नाही, 15 मिनिटात. तसं हा, अगदी बरोबर आहे ते, नंतर की आपल्याला हा फक्त आधी कळायला पाहिजे होतं की हा काय काय आहे, आणि फक्त प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, हे आपण हा श्लोक वगैरे आपण शोधू शकतो प्रत्येक जण. हा कारण कसं आहे की बऱ्यापैकी आता रोज प्रॅक्टिस होत आहे. होते. हा, तर आता श्लोक पहा, आहे. अजून एक दुसरा प्रश्न आहे की व्यावहारिक याच्यातून आहे तर ते कुठल्या अध्यायात आहे हे बिलकुल सांगितलं नाही आहे. तर ते हम्म. उत्तर कसं शोधायचं? मग त्याच्यात जे आपण काही 4-5 जणी आहे तर हम्म. त्याच्यात आपण विचार करून ते उत्तर कसं शोधायचं हे पण आपण सगळ्यांना सांगावं असं मला काय वाटतं. म्हणते ते दुसरं काय सांगितलं आणखी? व्यावहारिक काहीतरी सांगितलं नाही एका प्रश्नामध्ये. पहा, दुसरा प्रश्न आहे बर व्यावहारिक. व्यावहारिक आणि असं काहीतरी आहे. बर तर तर असे शब्द आल्यावर ते ते शब्द कुठल्या अध्यायात असतील हा विचार करून ते कसं शोधायचं. नाही, शरणागत पण कठीण आहे. ते व्यावहारिक मी म्हणते ते पण कठीण आहे. आणि अजून 2 आहे ते पण कठीण आहे. आणि ते आत्मचरित्र सांगणार आहे त्यांना म्हणा की ते लिहून एकदा टाका किंवा वाचून दाखवा आत्मचरित्र. हो, आपण आहे हो ना, आता हे जे नवरात्र झालं ना की हो, ताई घेणार आहेत, एक दिवस विवेचन ठेवलेलं आहे ताईंचं. विद्यार्थ्यांचं. नाही, विद्याताईंना आता वेळ नाहीये सध्या, कारण त्यांच्या मिस्टर थोड्या पडले होते, त्याच्यामुळे हो हो, हॉस्पिटलाइज होते. हा. बरं, अच्छा अच्छा. हा. पण माझं म्हणणं आहे हे जे आपल्याकडे सध्या जे 9 पेपर आले आहेत आपण